बघा आज आपण मस्त अशी दह्याची आणि कांदा मिळून बघा चटणी बनवतोय। तर अगोदर कांदा आपण थोडासा कट करून घेऊयात। बघा अशा प्रकारे कांदा कट करून घेतलेला आहे। बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो चिरून घेतलेला कांदा आहे तो टाकून घेऊयात। थोडासा लसूण टाकून घ्यायचा बघा आपल्याला। तुमच्याकडे जर देशी लसूण असला तर ना खूप छान बघायची टेस्ट लागते। याच्यात थोडा लसूण टाकून घेते, नंतर थोडीशी कोथिंबीर, बघा 2 आपण सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। याच्यानंतर दही याच्यातच टाकून घेऊयात बघा आपण। चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। बघा थोडीशी धना पावडर 1 चमचा आणि मिरची पावडर आपल्याला 1 चमचा टाकून घ्यायची बघा। बघा मी इथं बेडगी मिरची घेतलेली आहे। आता हे आपण आबडधोबड मिक्सरला बारीक करून घेऊयात। बघा हे असं आबडधोबड आपण मिक्सरमधून बारीक करून घेतले बघा। थोडासा मोठा पण कांदा ठेवायचा आणि जर तुमच्याकडे उकळी असेल तर बघा, उकळी तर कुठल्या तर खूप छान लागते ही चटणी। आता आपण याला फोडणी देऊन घेऊयात। बघा कढई गरम करायला ठेवलेली, तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊयात। आपण 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे। आता याच्यामध्ये आपण थोडीशी जिरे टाकून घेऊयात बघा। जिरे थोडी तडतडली की मस्त कढीपत्ता टाकून घेऊयात आणि किंचितशी हळद टाकून घेऊयात आणि ही आपण जी चटणी बनवलेली बघा, आता ही चटणी सर्व आपण याच्यात टाकून घेऊयात। बघा आपली चटणी बघा कसली छान दिसते, चवीला तर खूप छान लागते बघा। तोंडाला चव नसेल ना तर अशी चटणी आपण एकदा नक्की करून पहा। बघा थोड्या वेळ आपल्याला याला शिजवून घ्यायची। बघा खूप पण आपल्याला हे उकळवायची नाही बघा, थोडीशी गरम करायची, नाहीतर जास्त जर उकळवलं तर बघा याच्यातील दही फाटू शकतं। त्याच्यामुळं थोडीशी आपल्याला ही परतून घ्यायची आणि तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर, कशाबरोबर खाऊ शकता। बघा मी 5 मिनटं बघा बारीक गॅसवरती ना बघा हलवत व्यवस्थित ही चटणी तयार केलेली आहे। तुम्ही पण अशाच प्रकारे हलवत बघा बारीक गॅसवरती करायचे, म्हणजे आणखीन टेस्ट पण छान येते आणि आपली चटणी सुरेख लागते। बघा तुम्ही पाहू शकता कसली छान आपली ही चटणी तयार झालेली आहे। बघा भाजीला काय नसतं आणि तोंडाला जेव्हा चव नसते तेव्हा अशी तुम्ही चटणी एकदा नक्की ट्राय करा। आणि रेसिपी आवडली असली तर आपल्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। चला तर मग धन्यवाद।